100. तर आपण रिव्हिजन घेत आहोत. 12वा धडा आहे आपला शेकडेवारी. सराव संच 30 मधला पहिला आहे. एका परीक्षेत शबाना नावाची मुलगी आहे. त्या शबानाला 800 पैकी 800 मार्काचा तिची परीक्षा होती. 800 पैकी 736 गुण मिळालेले आहेत तिला. तर तिला एकूण किती टक्के मिळाले शेकडेवारी मध्ये सांगायचंय. गुण तर एवढे पडले 736 800 पैकी, पण किती टक्के पडले हे काढण्यासाठी. तर टक्के आपल्याला माहिती नाही किती पडले ते. तर शबानाला ए टक्के असे पडले असे मानू. शबानाला ए टक्के गुण मिळाले असे मानू. फक्त मानायचं, असे मानू. टक्के म्हणले की भागिले 100 तुम्हाला अगोदर सांगितलं मी. मग ए टक्के म्हणजे ए भागिले 100 बरोबर. आता गुण मिळाले. मी 20 पैकी तुम्हाला 15 पैकी 10 पडलेले कसं पडलेले गुण वर असतात आणि छेदस्थानी आउट ऑफ जेवढे होते मार्क ते असतात. म्हणजे 800 पैकी म्हणजे खाली छेदस्थानी 800 लिहायचे आणि एवढ्या पैकी किती मिळाले रे 736 गुण मिळालेले आहेत. मग मी आता ह्याचा काय करून घेणार, तिरकस गुणाकार स्वरूपामध्ये मांडणी करतो. मग 1 गुणिले 800 बरोबर 100 गुणिले 736. 100 गुणिले 736. मग आता इकडे बघा, हे ए समीकरणाच्या डाव्या बाजूचे ए इकडेच ठेवणार की बरोबर चिन्हाच्या पुढे गुणिले 800 गेल्यावर काय होतात भागिले. मग ए बरोबर 100 गुणिले 736 भागिले. आता हे गुणिले 800 होते, गुणिले इकडे येऊन भागिले होत असतात. भागिले 800. आता मी काय करणार, यांना संक्षिप्त रूप देणार. इथं बघा वर 2 शून्य आहेत, खाली 2 शून्य आहेत. संक्षिप्त रूप देत असताना काटछाट होत असते माहिती आहे. बघा हा शून्य गेला, हा गेला, हा एक शून्य गेला, हा एक गेला. मग शिल्लक काय राहिलंय. आता वर 736 आणि भागिले 8 आहे. तर मी 8 न आता सोपं होण्यासाठी एकदा डबल लिहितो. ए बरोबर 736 भागिले 8 एवढं शिल्लक राहिले. मग मी 8 न 736 ला भाग देणार आहे. 8 एक 8. 8 न 7 लहान आहेत मग या दोन्हीला 73 ला भाग घालूया. 8 चा पाडा 73 पर्यंत म्हणणार मी. 8 8 64 8 9 72. 8 9 म्हणजे 9 चा भाग बसला 72. 73 मधून 72 गेले किती राहिला 1. मग इथं झालं 1 दिला तर किती झाले 16. 8 न परत 16 ला भाग घालायचा. 8 दुने 16 किती राहिलं 92 शिल्लक राहिलं आहे की नाही. मग ए बरोबर 92%. तर विचारलं होतं काय आपल्याला खाली की तर त्या शबानाला किती टक्के गुण मिळाले. तर शबानाला त्या परीक्षेत शबानाला त्या परीक्षेत 92% गुण मिळाले. ओके. तर विद्यार्थ्यांनो सराव संच 30 मधलं दुसरं गणित आहे. दहीहंडा गावातील शाळेमध्ये 500 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी एकूण किती आहेत 500. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. म्हणजे टक्के म्हणजे किती असतात भागिले 100 तुम्हाला अगोदर सांगितलं. मग आता मी काय समजतो, ए टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते असं समजूया. ए टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते. पोहता येते. पोहता येते. मग 1% म्हणले की ए भागिले 100. ए भागिले 100 म्हणजे एवढ्या 1% विद्यार्थ्यांना पोहता येते. बरोबर किती विद्यार्थ्यांपैकी रे 500 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. वर 350. तर मी आता इथं काय करणार आहे माहितीये, तिरकस गुणाकार करून घेतो यांचा. इकडे लक्ष द्या. ए गुणिले 500 बरोबर 100 गुणिले 350.
मग मी आता काय करणार, हे अशाला असेच इकडे ठेवणार ए बरोबर. आता हे गुणिले 500 बरोबर चिन्हाच्या पुढे येऊन भागिले होतात 100 गुणिले 350. हे गुणिले मधले 500 भागिले 500 झाले. मग आता काटछाट करायची. इतर शून्य कटवण्याऐवजी इथं 2 आहे ते दोन्ही कटून संपून टाकू त्या संख्येला. ते 2 शून्य गेले, ते 2 शून्य गेले. आता शिल्लक काय राहिलं बघा, a बरोबर 350 भागिले 5 हे शिल्लक राहिले. आता मी या 350 ला 5 ने भाग देणार आहे. 5 1 5, 5 7 35, 7 चा भाग बसला 5 0 0, a बरोबर 70. तर विद्यार्थ्यांनो 1% विद्यार्थ्यांना पोहता येते म्हटलं होतं मी, म्हणून 70% विद्यार्थ्यांना त्या वर्गातल्या पोहता येतं. 70% विद्यार्थ्यांना पोहता येते. पोहता येते. मग किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही म्हटलंय? 100% मधून 70% गेले, राहिले 30%. तर म्हणायचं 100 वजा 70 बरोबर 30% राहिले. तर लिहायचं मग म्हणून 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. विद्यार्थ्यांना 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. तर सराव संच 30 मधील आपलं तिसरं गणित आहे. प्रकाश नावाचा एक शेतकरी आहे. प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीमध्ये ज्वारी पेरली आपली. तर त्याने किती चौरस मीटर जागेमध्ये ज्वारी पेरली ते सांगायचं. तर आपल्याला 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी किती ह्याच्यात पेरली ते माहिती नाही, म्हणून काय देतो, प्रकाशने x% चौरस मीटर जागे, x% चौरस मीटर जागेमध्ये जमिनीत किंवा जागेत चौरस मीटर जमिनीत ज्वारी पेरली असे मानू. पेरली असे मानू. मग बघा 19,500 चौरस मीटर पैकी x% मध्ये 19% म्हणजे x भागिले 100 बरोबर 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी किती टक्के म्हणजे 75% म्हणजे 100चं. एक मिनिट हा, 75% जमिनीमध्ये त्याला ज्वारी पेरली असं समजूया. 75% जमिनीत ज्वारी पेरली 75 भागिले 100. आणि 19,500 शेत जमिनीपैकी किती जागेत पेरल्याची माहिती नाही आपल्याला, x% मानलं एवढ्या त्याच्यामध्ये ज्वारी पेरली असं. मग आता मी काय करणार, यांचा तिरकस गुणाकार 75 गुणिले 19,500 बरोबर 100 गुणिले x. मग मी आता काय करणार आहे, इकडचे गुणिले 100 इकडे आणून काय करणार, भागिले 100 करणार. 75 गुणिले 19,500 भागिले 100 बरोबर x. आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता शिल्लक काय राहिला, 75 गुणिले 195 शिल्लक राहिले. यांचा गुणाकार शेवटी करू आता. 75 गुणिले 195 बरोबर x. आता या दोघांचा गुणाकार करतो मी. एका साईडला गुणाकार करून बघूया. 195
गुणिले 75, 5 न 5 ला गुणणार आहे मी, 5 5 25, 25 ला 5 हातचे आले 2, परत 5 ने 9 ला गुणणार आहे मी, 5 न 45, 45 आणि 2 46, 47, 47 ला 7 हातचे आले 4. आता 5 न 1 ला गुणायचं, 5 1 5 आणि हे 4 9, खाली मारली फुल्ली, 7 न 5 ला गुणायचं, 7 5 35 ला 5 हातचे आले 3, 7 9 63, 64 65 66, 66 ला 6 हातचे आले 6, 7 1 6, 7 1 7 आणि हे 6, 7 8 9 10 11 12 13, शेवटचा अंक आहे म्हणून 13 ला 13. आता मी काय करणार आहे, यांची बेरीज, या 5 ला 5, 7 आणि 5 होतात 12, 12 ला 2 हातचा आला 1, 9 1 10, 10 आणि 6 16 ला 6 हातचा आला 1, 3 आणि 1 4 1. आता एकक दशक मधून डायरेक्ट टाका देऊ, एकक दशक शतक हजार दस हजार, 14,625, 14,625 बरोबर x. x कशासाठी मानलं होतं, x टक्के चौरस मीटर जमिनीत ज्वारी पेरली, म्हणून लिहायचं खाली प्रकाशने (14,625) चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली.